खामगावातील कॅफेमध्ये चालणाऱ्या अवैध प्रकारांवर पोलिसांचा छापा, मालकावर गुन्हा दाखल. खामगाव शहरातील हॉटेल, लॉजेस आणि कॅफेमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात खामगाव पोलिसांनी आता आक्रमक पाऊल उचललेलं आहे. ऑपरेशन मिशन परिवर्तन अंतर्गत शेगाव रोडवरील फूड स्टोरी कॅफेवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत कॅफे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शहरात मागील काही काळापासून संशयास्पद कॅफे आणि हॉटेल्सवर लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अनेक कॅफेंमध्ये शाळा महाविद्यालयातील मुले गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि याच अनुषंगाने आज शेगाव रोडवरील फूड स्टोरी कॅफेची झडती घेतली असता तेथील काही तरुणी आक्षेपार्ह स्थितीत मिळून आले. या प्रकरणी कॅफे मालक गौरव वाघगावतरे याच्या विरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शाळा किंवा कॉलेज सुटल्यानंतर आपली मुले वेळेवर घरी पोहोचतात की नाही याची खात्री करावी. तसे शहरातील सर्व हॉटेल आणि कॅफे चालकांना स्पष्ट ताकीद देण्यात आलेली आहे की त्यांनी अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांना थारा देऊ नये असे आवाहन यावेळेस करण्यात आले. तर पोलिसांनी यापूर्वी शहरातील सर्व कॅफे आणि हॉटेल्सना कलम 168 भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार नोटिसा बजावल्या होत्या. तरीही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. यापुढेही अशा कारवाया सुरूच राहतील असा इशारा कॅफे हॉटेल चालकांना दिलेला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि DYSP प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शहर पोलिसांच्या पथकाने केली आहे. सर, आज जी आपण कॅफेवर कारवाई केली आहे त्याबद्दल तुम्ही माहिती द्या. ऑपरेशन मिशन परिवर्तन अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर यांच्या आदेशानुसार आम्ही नेहमी व मागच्या महिन्यात देखील आम्ही आपल्या खामगाव शहरातील हॉटेल, लॉजेस व कॅफे सेंटरला कलम 168 BNSS नुसार नोटीस इश्यू केल्या होत्या. त्या नोटीसमध्ये आम्ही त्यांना स्पष्ट निर्देश दिले होते की आपल्या हॉटेलवर असे कोणतेही गैरकृत्य जे बेकायदेशीर आहे ते करू नये. त्या अंतर्गत आम्हाला माहिती मिळाली की तिथे शाळेतले मुलं मुली नेऊन बसतात व तिथं ते गैरकायदेशीर कृत्य करतात. त्या अनुषंगाने आज आम्ही तिथं स्टाफसह त्या फूड स्टोरी कॅफे शेगाव रोड इथे आम्ही झडती घेतली असता 3 मुलं असभ्य वर्तन करताना मिळून आलेले आहेत. त्यानुसार हॉटेल मालक गौरव गावत्रे याच्या विरुद्ध आम्ही BNS भारतीय नागरिक संहिता अन्वये कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करीत आहोत व त्याच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई देखील करीत आहोत. माझं सर्व पालकांना देखील विनंती आहे की शाळा सुटल्यानंतर, कॉलेज सुटल्यानंतर आपले मुली घरी पोहोचतात की नाही, वेळेवर येतात की नाही याची खात्री करावी. व सर्व हॉटेल, लॉजेस यांना माझी सूचना आहे की माननीय पोलीस अधीक्षक सर आहेत, अपर पोलीस अधीक्षक श्री लोढा सर आणि DYSP प्रदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस स्टेशन खामगाव शहर तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब व माननीय DYSP साहेब यांचे पथक तयार झालेले असून सर्व हॉटेल, लॉजेसवर, कॅफे सेंटरवर अशा कारवाया सुरू राहणार आहेत. तरी कृपया कोणीही अशी बेकायदेशीर कृत्य करू नये व नियमाचं पालन करावं.